चंद्रपूर महानगरपालिकेकरिता सर्वात प्रथम आम आदमी पार्टीने आपली यादी जाहीर केली। त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा यादी तयार ठेवली असून आज रात्रीपर्यंत सर्वांना एबी फॉर्म देण्यात येईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपक जयस्वाल यांनी CTV सोबत बातचीत करताना सांगितले। ह्या महानगरपालिका निवडणुकीचा तिढा तुमच्या पक्षातील सुटला का आणि उमेदवारांची जे उमेदवार तुम्ही ठरवले होते तर त्याचा कसं काय समायोजन केलेलं आहे? पहा, माननीय इंद्रनील नाईक आमचे जे संपर्क मंत्री आहे आणि आमचे जे निरीक्षक आहे राजेंद्र जैन आणि जिल्हाध्यक्ष आमचे भटारकर आणि शहर अध्यक्ष राजू कक्कड आणि मी यांच्या नेतृत्वामध्ये मीटिंग झाली आणि त्यामध्ये जवळपास 85 ते 90 लोकांची इंटरव्ह्यू झाली आणि त्यामध्ये बऱ्याचशा प्रभागामध्ये तर आमच्या 5-5, 6-6 उमेदवार होते। काही प्रभागात उमेदवारही नव्हते पण काही प्रमाणात भरपूर प्रमाणात उमेदवार होते आणि जवळपास आम्ही 36 ते 40 सीट आम्ही लढवणार आहोत आणि स्वतंत्र लढवणार। म्हणजे ह्या निवडणुकीत तुम्ही भारतीय जनता पार्टीला एक ज्याला हिंदीत सेंध लगाना म्हणतात तर ते राशिद खान यांच्या मिसेसला तुम्ही आणि त्याच्यासोबत इतर 2 उमेदवारांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतला तर ती भूमिका कशी होती? नाही, कसं आहे की ज्यांना घडीकडून लढायचं होतं मग त्यांनी आमच्या पक्षाचा आता मागच्या वेळेला BSP मधून जे 4 नगरसेवक लढले होते त्यामध्ये धनराज सावरकर, प्रदीप डे, यादव आणि त्यावेळेला एक दुसरा एक कॅन्डिडेट होता। आता ते 3 कॅन्डिडेट तर कॉमन आहे, फक्त एक मुलगी जी आहे नवीन आलेली आहे। त्यामध्ये कसं आहे की उमेदवारी हे शोधतो की त्याला कोणत्या पक्षामध्ये जास्त बळ मिळेल किंवा सध्या माहोल कोणत्या पक्षाचा चांगला आहे। कारण की कसं आहे की BJP मध्येही थोडेसे वाद चालू आहे, काँग्रेसमध्येही वाद चालू आहे आणि त्यांच्या तिकिटा कसं आहे की आखऱ्या दिवशी फायनल होतात। त्यामुळे बिचारे कार्यकर्ते ते आहे ते धर्मसंकटात राहते की आमची तिकीट पक्की होणार की नाही होणार। त्यामुळे बरेचसे लोक राष्ट्रवादीकडे वळले, कारण की आमचा पक्ष लहान जरी असला तरी आमच्या पक्षात वाव भरपूर आहे आणि आम्हाला यावेळेला वाटते की घडीची सीटा जवळपास 15 ते 16 सीटा आम्ही काढण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे 1/4 सीटा आम्ही काढणार। म्हणजे मतदारांना या निमित्तानं काय संदेश देऊ शकता की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे तुमचा अजेंडा काय असणार? पहा, मी गेल्या 30 वर्षापासून नगरसेवक आहो आणि मला महानगरपालिका किंवा नगरपालिकाचा चांगला अनुभव आहे। जर आम्ही सत्तेत बसलो तर आमचा पहिला अजेंडा राहील की शहरामध्ये जे आज फार पार्किंगची खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे, म्हणजे गाडी ठेवायला जागा नाही आहे। त्यानंतर नगर परिषदचं स्वतःचं इन्कम आमच्या काहीच नाही आहे, जसं पाहिलं तर सर्व गव्हर्नमेंटकडून येतो म्हणून आमचं हे चालू आहे आणि महानगरपालिकाचा इन्कम सोर्स मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार, कारण की आम्ही गव्हर्नमेंटवर केव्हापर्यंत अवलंबून राहू आणि असे बरेचसे मुद्दे आहे। साफसफाई तशी चांगली चालू आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये जे टॅक्स आहे ते टॅक्स जे आहे महाराष्ट्रात चंद्रपूर महानगरपालिकेचा टॅक्स हे सर्वात जास्त आहे। त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही जे आमचे जे मतदाता आहे त्यांना थोडी सूट देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू, कारण की एवढं टॅक्स गरीब लोक भरू शकत नाही। त्याचबरोबर त्यांनी महानगरपालिकेच्या आजपर्यंतच्या कामावर चांगलेच ताशेरे ओढले। मात्र अजूनही अनेक पक्षांच्या याद्या जाहीर झाल्या नसून काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षासहित शिंदे सेना गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुद्धा याद्या जाहीर झालेल्या नाही।